वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मटका, जुगार, सुगंधित तंबाखू व दारू विक्रीसारख्या अवैध धंद्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षानं कडक भूमिका घेतली आहे। पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांनी या सर्व अवैध धंद्यांविषयी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। वणी शहरासह परिसरातील गावांमध्ये मटका आणि जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहेत। शेतकरी वर्ग आपल्या हंगामी उत्पन्नातील पैसे या मटक्यांमध्ये गमावून आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे। परिणामी काही शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसंच वणी तालुक्यात बंदी असलेली सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री ही उघडपणे सुरू असल्याचं नमूद करण्यात आलंय। शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात पाणठेरे उभे राहून विद्यार्थी वर्ग गुटखा, खर्रा यांच्या आहारी जात आहे। यासोबतच वणी शहरातील इंदिरा चौक, बस स्टँड समोरील बार, नांदेपेरा रोडवरील बार आणि इतर ठिकाणी वेळेचं उल्लंघन करून दारू विक्री सुरू आहे। प्रशासनानं या सर्व अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करून 8 दिवसांच्या आत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रहार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा प्रहार स्टाईलनं उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षानं दिलाय। वणी शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत एक निवेदन सदर करण्यात आलेलं आहे आणि हे पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस निरीक्षक यवतमाळ इथे सदर करण्यात आलेलं आहे। मी उपजिल्हा प्रमुख मोबिन शेख हे निवेदन सदर केलेलं आहे। आज 11/4/2025 रोजी मी हे निवेदन सदर केलेलं आहे। सर्वात प्रथम म्हणजे वणी शहरात सुरू असलेले मटका, जुगार व सुगंधित तंबाखू आणि वेळेचे उल्लंघन करून शहरात खुलेआम दारू विक्री होत आहे, याकरिता हे निवेदन सदर करण्यात आला। आणि हे निवेदन जे म्हणजे अशा प्रकारचं आहे की शहरात तुम्ही बघू शकता का जागोजागी मटका सुरू आहे, जागोजागी 2 वाजेपर्यंत टायमिंगचं उल्लंघन करून अवैध दारू विक्री होत आहे। त्यानंतर शाळा व कॉलेजपाशी सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे, तरी पोलीस निरीक्षक वणी पोलीस स्टेशन याचे निरीक्षकचे दुर्लक्ष होत आहे, याकरिता हे निवेदन सदर करण्यात आलेलं आहे। हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला कळवत आहो आणि याच्यावर योग्य ती कारवाई करणार अशी मला आशा आहे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे, नाहीतर आमरण उपोषण करण्यात येईल।